नमस्कार. सगळ्यांची जेवण झाली ना? डॉक्टर म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यापुढं दिसतं ते दुखणारं इंजेक्शन, आंबट गोड औषधाचा कडवट डोस. डॉक्टरांचं नाव काढलं की कुणालाच बरं वाटत नाही. अगदी लहान मुलापासून आजी आजोबांपर्यंत प्रत्येकाचा चेहरा रडवेला होतो. पण काही घाबरू नका, मी कुठल्या औषधाचा इंजेक्शनचा डोस टाकणार नाहीये. मी एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI तज्ञ आहे. आणि आज मी तो बोलणार आहे एक सामाजिक कार्यकर्ता, वक्ता आणि बालन्याय मंडळ सदस्य म्हणून. मॅडमनी सगळं सांगितलं. आमचे संभाजी दादा, मला ते बाई म्हणतात, आमचे भाऊ आहेत. अगदी 12वी झाल्यानंतर MPSCच्या स्टडीपासून आजतागायत आमच्या समोर जे मोठे झाले एवढं मोठं नाव मिळवलं. त्यामुळे अभिमान वाटतो की जिथे आमचा भाऊ PI आहे तिथे प्रमुख पाहुण्या म्हणून जायचं आणि व्याख्यान द्यायचं हा क्वचितच एखाद्याच्या आयुष्यामध्ये दुर्दर्शक योग येतो. आणि त्यामुळे मला मनाला झालेला आनंद शब्दात मी सांगू कसा, मनाला झालेला आनंद शब्दात मी सांगू कसा, वसंतात गाणारा कोकिळ जसा, वसंतात गाणारा कोकिळ जसा. डॉक्टर जरी असले तरी जात्यावरच्या उभ्या उभ्याने पाळण्याची लेखिका आहे. अगदी लंडन, अमेरिकेच्या भारतीय राजदूतावासामध्ये पण सुवर्ण पदक मिळालेले आहे. आणि आपल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते पण राजभवनमध्ये 2021ला मेडिक्विन एक्सलन्स अवॉर्ड, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात असून सुद्धा सामाजिक काम करत असल्यामुळे मेडिक्विन एक्सलन्स अवॉर्डने मी सन्मानित झालेली आहे. त्या दोघांनी सांगून काय राहिले ते असं आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची मी पश्चिम महाराष्ट्राची अध्यक्षा पण आहे. आणि मग अनेक वेळा सांगली परिसरामध्ये मोठी मोठी साहित्य संमेलन भरवत असते. विधवा महिला भगिनींच्यासाठी कार्यरत असते. ज्या ज्या व्यासपीठावर साहित्य संमेलन घेतले तिथं विधवा भगिनींना मंगळसूत्र घातलेले आहे, हळदी कुंकू लावलेला आहे. अनाथ बालकाश्रम जे आहेत सांगली जिल्ह्यामध्ये, मी आता बालन्याय मंडळ सदस्य झाले तरी सुद्धा त्याच्या आधी पण माझं सोशल काम असायचं. सगळ्या बालकांच्यासाठी किंवा अनाथ महिला असतात, वृद्धाश्रम असतील, अंधांच्या संस्था असतील, सगळीकडं जिथं मला संधी मिळेल तिथं माझं सोशल काम मी करत आलेली आहे. माझे मिस्टरही डॉक्टर शैनिक पाटील एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI तज्ञ आहेत. आपण कधीतरी ऐकलं असेल की सांगली ST स्टँडवर वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर गुगलला पण आहे. मोठी आमची इन्स्टिट्यूट आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या इन्स्टिट्यूटमध्ये सिटी स्कॅन, MRI, एक्सरे, सोनोग्राफी आणि पॅथॉलॉजी लॅब सर्व काही एका छताखाली आहे. आणि गेली आम्ही 1996 पासून सांगलीत आहे. तेव्हापासून पोलीस डिपार्टमेंटशी निगडीत आहे. निर्भया पथकला आहे, विशाखा समितीवर आहे, दक्षता समितीवर होते. आणि बऱ्याच वेळा पोलीस ऑफिसरना मार्गदर्शन करायचं, व्याख्यान द्यायचं दरवर्षी ठरलेलंच असतं. आता 24ला हळदी कुंकूच्या निमित्तानं आपल्या आदरणीय रितू कोकर मॅडमनीही प्रमुख पाहुण्या म्हणून कृष्णामला व्याख्यान ठेवलंच होतं. आपल्या ह्या प्रिमायसेसमध्ये भिंगारदेवी साहेब असताना गणपतीच्या आरतीचा सन्मान मला मिळालेला होता. आणि आज या वयात असा झाला की विरजची केस आमच्याकडे आली होती आणि मॅडमची संध्याकाळचं केस आल्यानंतर माझी ओळख झालेली. काल मॅडमचा अचानक फोन आला, आम्हाला हे लिगल अवेअरनेस प्रोग्राम घ्यायचा आहे आणि काय करायचं. आणि आता नवीन हा आपला चेंजेस आलेले आहेत IPC कायद्याचे, ते 1 जुलैपासून लागू होतात. किंवा ज्युवेनाईल आता तुमचे सर आमचे दादा म्हणाले की ज्युवेनाईल जस्टिस बोर्डबद्दल जरा आम्हाला सांगितलं तर बरं होईल. तर अशा अनेक विषय आहेत की आतापर्यंत 4000हून अधिक व्याख्यानं झालेली आहेत. स्पेसिफिक असा कुठलाच विषय न बोलता आयुष्य आनंदानं जगावं कसं. आणि बालन्याय मंडळ म्हणजे काय, कारण आपल्यासोबत पाठीमागे आपले स्टाफ मेंबरही आहेत, त्यामुळे त्यांना हा कायदा जास्त कळणार नाहीये. तरी सुद्धा थोडंसं त्याच्याबद्दल तुम्हाला मला विस्तृत सांगणं गरजेचं वाटतं. कारण आज सकाळीच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत सांगली जिल्ह्यातल्या 25 पोलीस डिपार्टमेंटले सगळे ऑफिसर आले होते. आणि दादूकाका भिडे रिमांड रूममध्ये आमचं बाल न्यायालय असतं. आता तिथेच आमचं सकाळी 10:30 पासून आता 1:30 वाजेपर्यंत तिथं वर्कशॉप होतं. तिथे आम्ही PPT शोच्या माध्यमातून आम्ही सगळ्या पोलीस ऑफिसरना रोल ऑफ पोलीस ऑफिसर इन ज्युवेनाईल कोर्ट हे आत्ताच तिथे आम्ही कार्यक्रम घेऊन व्याख्यान घेऊन आलेले आहे. तर सुरुवातीला मला सांगायचं आहे ते म्हणजे आयुष्य आनंदानं जगायचं कसं हे तर आपण पाहणार आहोत. पण आता तुम्ही फ्रेश मूडमध्ये आहात, जेवलेले आहात, त्यामुळे सुरुवातीला क्लिष्ट विषय संपवून टाकते की बालन्याय मंडळ म्हणजे आपल्याला माहिती आहे का? फक्त शब्द ऐकलेत बरोबर. तर बालन्याय मंडळ हे त्रिसदस्यीय समिती असते. त्याच्यामध्ये एक प्रथम न्यायदंडाधिकारी असतात, 3 वर्ष अनुभव असलेले, आणि 2 सामाजिक कार्यकर्ते असतात. मग त्याच्यापैकी एक महिला आणि एक पुरुष असतात. माझं आतापर्यंत सामाजिक कार्य बघून राज्यपाल नियुक्त आमची पोस्ट असते, 3 वर्षासाठी असते. आणि बाल कल्याण समिती म्हणजे काय
ज्याला CWC म्हणतो, चाइल्ड अँड वेलफेअर कमिटी. तर CWC म्हणजे काय, तर जे रस्त्यावर अशी निराधार बेघर असतात, ही मुलं असतात, स्वइच्छेने पालकांनी टाकून दिलेली मुलं असतात, अनाथ असतात, ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे. तर अशा मुलांना ह्या CWCकडे सोपवायचं असतं. आणि 18 वर्षाखाली जे गुन्हे केलेले बालकं असतात, ज्यांना बाल गुन्हेगार आमच्या भाषेमध्ये म्हणायचं नसतं, तर त्यांना विधी संघर्षग्रस्त बालक म्हणायचं असतं, किंवा CCA, चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ. तर अशांच्यासाठी हे बालन्याय मंडळ असतं. तर ह्या बालन्याय मंडळाच्या अंतर्गत तुम्हाला काय करावं लागतं, रोल ऑफ पोलीस ऑफिसर इन ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड. तर प्रामुख्यानं महत्त्वाचा रोल असा आहे की ह्याचा हा कायदा जो आहे 2015ला हा कायदा अस्तित्वात आला आणि 2018ला महाराष्ट्र शासनानं त्याच्यात अनेक कलमे लागू केलेली आहेत. तर 96 अशी नवीन कलमे त्याच्यामध्ये ऍड केलेली आहेत. तर ह्या कायद्याअंतर्गत पोलीस ऑफिसरनी मैत्रीपूर्ण संवाद बालकांशी ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, म्हणजे पोलीस ऑफिसर, सांगली जिल्ह्यामध्ये आता 25 पोलीस स्टेशन आहेत, तर प्रत्येक डिपार्टमेंटला, प्रत्येक पोलीस स्टेशनला चाइल्ड फ्रेंडली कक्ष, बालस्नेही कक्ष. तुम्हाला लक्षात येते बालस्नेही कक्ष म्हणजे काय, तर तुमच्याकडे सगळे ॲडल्ट पण असतात, पण 18 वर्षाखाली ही बालक असतात, त्यांच्यासाठी तो वेगळा कक्ष असणं गरजेचं असतं. आणि तुम्ही त्या पालकाबरोबर त्या कक्षामध्येच त्यांच्याशी काय आहे ते बोलायचं असतं. त्याला गुन्हेगार म्हणायचं नसतं, त्याला कडी हातात अडकवायची नसते, त्याला धमकी द्यायची नसते, त्याच्याशी टाकून बोलायचं नसतं, किंवा त्याचा अपमान करायचा नसतो, किंवा त्याच्यावर कुठलं प्रेशरही आणायचं नसतं की तू गुन्हा कबूल कर म्हणून. आणि जेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला 3 बेसिक गुन्हे महत्वाचे तुम्हाला अगदी सिम्पली, की एक PT ऑफेन्स असतो, म्हणजे किरकोळ. JJB बोर्ड कशाशी डील करतो, तर PT ऑफेन्स म्हणजे किरकोळ गुन्हा असतो. ह्या किरकोळ गुन्ह्यामध्ये 3 वर्षापर्यंत शिक्षा असते. नंतरचं असतं ते सिरियस ऑफेन्स असतो आणि हिनियस ऑफेन्स असतो. तर सिरियस ऑफेन्समध्ये 3 ते 7 वर्षापर्यंत शिक्षा असते आणि हिनियस ऑफेन्स म्हणजे निंदनीय जो गुन्हा असतो त्याला 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते. जेव्हा हिनियस ऑफेन्सची केस असते तेव्हाच फक्त तुम्ही FIR दाखल करायचा असतो. अदरवाईज PT आणि सिरियस ऑफेन्समध्ये तुम्ही डेली तुमची डायरी असते, त्या डायरीमध्येच तो गुन्हा नोंदवायचा असतो. जेव्हा तुम्ही डे टू डे तुमचा वर्क जो असतो, जेव्हा न्यायालयामध्ये तुम्ही टंकलिखित जेव्हा तुमचं रोजचं कामकाज सुपूर्द करता आणि जर त्याच्याबरोबर जो बाल गुन्हेगार आहे किंवा जे बालक आहे विधी संघर्षग्रस्त, त्याच्याबरोबर जर 18 वर्षावरील जर संज्ञा जर असेल गुन्हेगार, तर त्याच्यासोबत ह्याची पण फाईल असेल तर याचं नाव डिस्क्लोज करता कामा नये. हे फार महत्त्वाचं आहे. त्याला तिथं विधी संघर्षग्रस्त बालक असंच म्हटलं जातं आणि जायला पाहिजे. जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा त्याच्या हातून त्याचं वय 18च्या खाली असतं, पण जेव्हा केस स्टँड होते, कधी कधी अगदी 25 वर्ष असतात, 25 वर्षाचा होतो तेव्हा पण केस स्टँड होते, तरी सुद्धा त्याला अज्ञान बालकच समजलं जातं. अज्ञान बालक म्हणजे काय, तर 17 वर्ष आणि 365 दिवसांच्या आतला. आणि त्यामुळं हे पोलिसांनी खूप प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की मैत्रीपूर्ण संवाद, चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फिअर. आणि चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फिअर असेल तर ते काय असेल. बऱ्याच वेळा आमच्याकडे पोलीस ऑफिसर येतात, त्यांना कल्पना नसते, कारण त्यांचं ट्रेनिंग झालेलं नसतं की तुम्ही ह्या युनिफॉर्ममध्ये त्या प्रिमायसेसमध्ये यायचं नसतं. कारण चाइल्ड फ्रेंडलीचा अर्थच असा आहे की त्या बालकाच्या मनावर कुठलीही भीती नको. बाल न्यायालय पण म्हणायचं नसतं, बाल न्याय मंडळ म्हणायचं असतं. न्यायालय म्हणलं की कोर्ट आलं, कोर्ट म्हणलं की बालकाच्या मनावर भीती आली. अगदी वकील आले तरी वकिलांनी कोट घालायचा नसतो, वकिलांनी टाय सुद्धा घालायची नसते. बऱ्याच वेळा तुम्ही ऑफिस लोक बिझी असता, आम्ही समजू शकतो, गडबडीत काही जण घेऊन येतात बालकाला आणि वरती जॅकेट घालतात, पण खाली तुमची पॅन्ट आणि शर्ट पण असतो. मग हे सगळं बघितलं जातं. तर हे काही प्रोटोकॉल्स आहेत, तर हे बालन्याय मंडळाचे प्रोटोकॉल सगळ्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. आता तुमच्यातले काही तिकडे पोस्टिंग नसतात रेल्वे लाईनच्या, आपण पण कधी कधी तुम्हाला इथं जे आमची बालकं सापडतात, मग बालकं म्हणजे आता ती कुठल्या गुन्ह्यातली असतात, तुमचे रोजच तुम्हाला भेटतात, मॅडम घेऊन येतात, हे चोरी मारामारी छोटे छोटे 326 वगैरे जे काही आहे, तर ह्यातली रोज एक ना एक असतो. मला वाटतं सार्थक तुमच्याकडचंच होता ना. तर असे रिपीटेडली पण काही येतात, पण अशा वेळी तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये येणं अपेक्षित आहे. आता साहेबांनी मगाशी मला सांगितलं दादांनी की ते पण एका ड्रेसमध्ये तिथं आले तर परत पाठवलं गेलं. तर हे नियम सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे. आणि मला इतकं सांगायचं आहे की बालकाचं मन हे खूप नाजूक मन असतं. जन्मताना कोणच गुन्हेगार नसतो, जन्मताना माणूस म्हणूनच आपण जन्माला येतो, पण अनुभवताना त्याच्या हातून गुन्हा होतो. म्हणून त्याच्याकडे बघताना अगदी मैत्रीपूर्ण नव्हे
तर आपल्यातलं पालकत्व आपल्याकडे आई वडील जागरूक ठेवणं गरजेचं असतं. आपल्या बाळाच्या बरोबर आपण ज्या प्रेमानं ज्या ममतेनं बोलतो, ज्या जिव्हाळ्यानं बोलतो, त्या जिव्हाळ्यानं जर तुम्ही त्याच्या डोक्यावर हात ठेवला, पाठीवर हात ठेवला, तर तो बालक बोलू लागतो. आणि मग ह्या बाल न्यायमंडळाचा उद्देशच हा आहे की तो मेन समाजाच्या प्रवाहातून बाहेर पडलेला बालक, त्याला समाजाच्या मेन प्रवाहात, मुख्य प्रवाहात आणून त्याच्या आयुष्याला म्हणजे रिहॅबिलिटेशन करून त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा देणं हे बाल न्यायमंडळाचं काम आहे. तर सर्व पोलीस ऑफिसरांना मला नम्र विनंती आहे, तुम्हाला जेव्हा तुमच्यासमोर हे बालक, गुन्हा केलेलं बालक सापडतं, तेव्हा त्याच्याकडे गुन्हेगार म्हणून न पाहता तो का चुकला, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याचे आई वडील काय करतात, तो कुठल्या एरियामध्ये राहतो, कुठल्या परिस्थितीमध्ये राहतो आणि तो असा का वळला, त्याला त्याच्या गुन्ह्याची जाणीव झाली आहे का, त्याला अपराधाची त्याला जाणीव झाली आहे का, त्यानं केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप होतोय का, ह्या गोष्टी, हे प्रश्न विचारायला शिका. नाही तर कसं आहे, सवय झालेली असते तुम्हाला, तुमच्याकडे अधिकार असतात, तर त्या अधिकारवाणीनं त्या बालकांकडे बघू नका, एवढीच मला नम्र विनंती आहे. याच्याबद्दल काही शंका असतील नंतर माझं व्याख्यान झाल्यानंतर विचारा. आता नवीन IPC ॲक्ट आलेला आहे, त्याची तुम्हाला, मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल की केंद्र सरकारनं हे IPC 1860ला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केलेला हा कायदा बदललेला आहे. भारतीय दंड संहिता ही भारतीय न्याय संहिता केलेली आहे. BNS इंडियन इव्हिडन्स ॲक्ट ते सुद्धा बदललेलं आहे आणि CRPC सुद्धा बदललेला आहे, BNSS 23. तर ह्याच्यामध्ये कलमं बदललेले आहेत, काही ॲडिशन केलेले आहेत, काही रद्द केलेले आहेत. त्याच्यामध्ये विस्तृतपणे आपण नंतर त्याच्यावर एक लेक्चर PPTच्या माध्यमातून घेईल. पण आता आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन, आयुष्य खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे. फक्त ते सुंदरतेनं पाहता आलं पाहिजे, सुंदर विचाराने जगता आलं पाहिजे आणि सुंदरतेनं वागता आलं पाहिजे. तर ते कसं जगायचं, मी कुठलाही काही असं मनामध्ये ठरवलेलं नाही. तर येईपर्यंत मॅडम म्हटलेले 10-12 जण आहेत, कोण आहेत काय आहेत माहीत नाही, पण आयुष्य गेलं व्याख्यान देण्यात येतं 3री पासून की चेहरे मी तुमचे वाचू शकते. माझ्या वेद डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटरचा अर्थचा असा आहे की निदानाचा अचूक वेद आणि माणसांच्या मनाचा अचूक वेद असा माझा लोगो आहे. महाभारतामध्ये अर्जुनानं माशाच्या पाण्यामध्ये बघत वेध घेतलेला आहे ना माहीत तुम्हाला डोळ्याचा, तशा अर्थाने माणसांच्या मनाचा अचूक वेध घ्यायला आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत हे माझे शब्द. मला नक्की आशा वाटते की माझे शब्द तुमच्या मनाचा वेध नक्कीच घेतील. आणि म्हणून सुरुवातीला मी खूप सुंदर अशी कविता तुम्हाला ऐकवते, ज्या कवितेचं नाव आहे आहो असं कसं म्हणता. तुम्ही सगळे मॅरिड आहात, प्रत्येकजण पोझिशन कुठली असू दे, मी डॉक्टर आहे, आपण पोलीस ऑफिसर आहात, मी बाल न्यायमंडळ सदस्य आहे, कोणी काही स्टाफ आहेत, कोणी शिक्षक असतील, कोणी वकील असतील, कोणी मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील. नवरा बायकोचं नातं एकच असतं, कोणी झोपडीत राहत असतील, कोणी महालात राहत असतील, पण तरी सुद्धा नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकच असतं ते नातं, त्यात काही वेगळं नसतं, कारण आपण मानव आहोत, माणसं आहोत आणि सगळ्यांची मन आपली एकसारखी आहेत. तर लंडन अमेरिकेपासून पूर्ण महाराष्ट्रावर गाजत असलेली ही माझी कविता आहे. माझं यूट्यूबचं चॅनल आहे डॉक्टर जयश्री शनिक पाटील नावाचं, त्या चॅनलवर पण ही कविता आहे. हजारो पुरस्कार मिळालेली कविता आहे, प्राईज मिळालेली कविता आहे आणि तुमचं आमचं जीवन ही कविता आहे. आपण सर्वजण रेकॉर्ड करून घेऊ शकता, आपल्या घरी मिसेसना ऐकू शकता, आपण आपल्या मिस्टरांना ऐकू शकता, कारण वास्तवातली ही कविता आहे. असंच कोल्हापुरात एका कार्यक्रमाला गेले होते आणि गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन आहेत, त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे 7-8 वर्षापूर्वी. त्यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलवलेलं. स्नेहलता देशमुख मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू प्रमुख पाहुण्या होत्या आणि नीला सत्यनारायण कैलासवासी त्याही तेव्हा अध्यक्ष होत्या, मी प्रमुख वक्ता होते. ज्यांच्या पत्नीचं निधन झालं तो त्या बहिणींचा, सुनीता बहिणीचा फोटो व्यासपीठावर होता. त्या फोटोकडे माझं लक्ष गेलं, फोटोला घातलेल्या हारांकडे लक्ष गेलं, फुलांकडे लक्ष गेलं आणि माझ्याला कमी जागृत झाला. आणि मग माझ्या मनामध्ये विचार आला, ते चेअरमन साहेब फक्त माध्यम आहे, पण माझ्या मनात विचार आला की ही बायको गेल्यानंतर हजारो माणसं बोलून लाखो रुपये खर्चून ह्या साहेबांनी कशासाठी हा स्मृतिदिन साजरा करायचा. तेच त्या बहिणी जर जिवंत असत्या, त्यांच्या कलेला वाव म्हणून, त्यांच्या प्रतिभेला वाव म्हणून किंवा त्यांच्या गुणांचं कौतुक म्हणून त्यांनी असं 500 माणसांचं जेवण कधी केलं असेल का, किंवा त्यांना एखादा गजरा कधी आणून दिला असेल का, एखादं गुलाबाचं फूल कधी माळलं असेल का, असे मनात विचार आले. त्या व्यासपीठावर मला ती कविता सुचली. तिथेच मी त्या साहेबांना ती कविता दिली. अजूनही त्यांनी घरामध्ये फ्रेम करून लावलेली आहे आणि अजूनही ते रडतात, कधी कधी फोन येतो. पण त्यांनी मात्र मला सांगितलं की आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही जेवढी व्याख्यानं द्याल त्या प्रत्येक व्याख्यानात जरूर ही कविता ऐकवा.
ऐका, कवितेचं नाव आहे अहो असं कसं म्हणता. अहो असं कसं म्हणता, बायकोला काही कळत नसतं. अहो असं कसं म्हणता, बायकोला काही कळत नसतं, पण आपल्या संस्कृतीत पती हा देव असतो, म्हणून तिला उलटं बोलणं जमत नसतं, म्हणून तिला उलटं बोलणं जमत नसतं. अहो असं कसं म्हणता, बायको शिकली म्हणजे अतिशहाणी. अहो असं कसं म्हणता, बायको शिकली म्हणजे अतिशहाणी, डोक्यावर तुमच्या मिरी वाटली. मग समानतेचा हक्क मागता कशानं तुमची माया आटली. मग समानतेचा हक्क मागता कशानं तुमची माया आटली. अहो असं कसं म्हणता, बायको म्हणजे कामातला आडणार. अहो असं कसं म्हणता, बायको म्हणजे कामातला आडणार, रोजच्या व्यवहारात गळ्यातला लोटणार. सगळे दादा हसतायत. अहो असं कसं म्हणता, बायको म्हणजे कामातला आडणार, रोजच्या व्यवहारात गळ्यातला लोटणार. पण या लोटण्यामुळेच वागण्याला तुमच्या लगाम असतो. पण या लोटण्यामुळेच वागण्याला तुमच्या लगाम असतो. नाहीतर नकळतपणे एखाद्याचा पती भुलभुलयात फसतो. नकळतपणे एखाद्याचा पती भुलभुलयात फसतो. अहो असं कसं म्हणता, घर पोरं तुझी तू बघायची मी चाललो कामावर. अहो असं कसं म्हणता, घर पोरं तुझी तू बघायची मी चाललो कामावर. मग हे सारं कसं काही जमवता बेअक्कल बायकोच्या जीवावर. मग हे सारं कसं काही जमवता बेअक्कल बायकोच्या जीवावर. अहो असं कसं म्हणता, बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात. अहो असं कसं म्हणता, बायको सोडून सर्व स्त्रिया सुंदर दिसतात. पण हे तुम्ही विसरू नका, दुरून डोंगर साजरे असतात. पण हे तुम्ही विसरू नका, दुरून डोंगर साजरे असतात. आणि वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते. वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते. वाईफ म्हणजेच खरी लाईफ असते. पण कधी कधी कसं होतं, वाईफ म्हणजे लाईफ असते, ती लाईफ असेपर्यंत कळतच नसतं. कित्येक पुरुषांना नाही कळत वाईफ म्हणजे लाईफ असते. आणि ती गेल्यानंतर मात्र कळतं की वाईफ म्हणजे लाईफ होती. आणि मग त्याच्या पुढे प्रश्न येतो की ती असताना काय होतं. त्याला जोडून ही कविता आहे, तू होतीस तेव्हा. मग तो नवरा म्हणतो, तू होतीस तेव्हा प्रेम माझ्यावर करत होतीस. तू होतीस तेव्हा प्रेम माझ्यावर करत होतीस. पण तुझं प्रेम मला कधी कळलंच नाही. पण तुझं प्रेम मला कधी कळलंच नाही. अपमान तुझा करत होतो, वाटतं तसं बोलत होतो. निमूटपणे तू सहन करत होतीस. निमूटपणे तू सहन करत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा माझं घर तुझं होतं. तू होतीस तेव्हा माझं घर तुझं होतं. तिथं तुझंच सारं राज्य होतं. पण राजा मात्र मी होतो. पण राजा मात्र मी होतो. हुकूम तुला सोडत होतो. निमूटपणे तू ऐकत होतीस. निमूटपणे तू ऐकत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा समाज सारा तू होतीस तेव्हा समाज सारा माझा होता. घरादारात राबत होता. पण तुझी नव्हती कदर कोणाला. पण तुझी नव्हती कदर कोणाला. पण त्यांच्यासाठी झंडत होतीस. हवं नको पाहत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा बाळा आपली मोठी झाली. तू होतीस तेव्हा बाळा आपली मोठी झाली. भुरकन घरट्यातून उडून गेली. पण त्यांच्यासाठी झुरत होतीस. उगाचच मनात भिजत होतीस. त्यांच्यासाठी झुरत होतीस. उगाचच मनात भिजत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. तू होतीस तेव्हा तुझ्यासाठी कधी नव्हते सोळे. तू होतीस तेव्हा कामावर मी जात होतो. नवीन शिटीचं गाठत होतो. फोन तुझा येत होता. कट मी करत होतो. तू होतीस तेव्हा कामावर मी जात होतो. नवीन शिटीचं गाठत होतो. फोन तुझा येत होता. कट मी करत होतो. पण पुन्हा पुन्हा तू फोन करत होतीस. पण पुन्हा पुन्हा तू फोन करत होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. कारण तू माझी पत्नी होतीस. आणि तू होतीस तेव्हा तुझ्यासाठी कधी नव्हते सोळे. तू होतीस तेव्हा तुझ्यासाठी कधी नव्हते सोळे. तुझ्यासाठी कधी नव्हती सभा. तू होतीस तेव्हा तुझ्यासाठी कधी नव्हते सोळे. तुझ्यासाठी कधी नव्हते हार. पण तुझ्याचसाठी ही आजची सभा. पण तुझ्याचसाठी ही आजची सभा. आणि तुझ्या विना व्यासपीठावर मी एकटाच उभा. तुझ्या विना व्यासपीठावर एकटाच उभा. व्यासपीठावर एकटाच उभा. हे वास्तव आहे. आपल्या समाजामध्ये ही लग्न संस्थाही अशी केलेली आहे की आपण वयामध्ये आलो की आपलं लग्न करणं गरजेचं असतं. पण लग्न केल्यानंतर तो संसार कसा निभवायचा हे दोघांच्याही हातात असतं. आज पुरुष प्रधान संस्कृती जरी असली तरी आज 21व्या शतकामध्ये वावरत असताना स्त्रियांची भरारी इतकी उत्तुंग आहे की पुरुषांच्या बरोबरीनंच नव्हे तर पुरुषांच्या 4 हात पुढे आज आमची उत्तुंग भरारी आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की आज इक्विव्हॅलेंट समान कायदा आलेला आहे. तर आयुष्य जगत असताना पत्नीलाही तितकीच व्हॅल्यू आहे आणि देणं गरजेचं आहे. आणि मग स्ट्रेस कुणाकडे वाढतो. सर्रास 70-80%. काही वेळेस मला असंही ऐकायला मिळतं, ऑफिसर लोक म्हणतात बायका येतात पोलीसमध्ये केस घेऊन येतात तेव्हा बऱ्याच बायकांच्याकडून ऐकायला मिळतं सामाजिक कार्यकर्ता म्हणून काही महिला बचत गटाच्या बायका असतील
पैशावाले असतील काय असतील, मॅडम आम्ही ऑफिसांकडे गेलो काही तक्रार घेऊन तर काही ऑफिसर म्हणतात आमच्या पण घरी बायका आहेत त्या पण सण करतात. तर असे बऱ्याच वेळा अशा काही गोष्टी ऐकत जगण्याकडं आणि जीवनाकडं पाहण्याचे इतके दृष्टिकोन बदललेले आहेत की दादा तुम्हाला सर्वांना मला सांगायचं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते कसं जगायचं तुम्हाला कळणं गरजेचं आहे. रडत रडत जगायचं का हसत हसत जगायचं? मला सांगा, आपण इतकं व्यस्त जीवन जगत असता आमच्या इतकंच तुमच्याही मनावर टेन्शन असतं. आम्हाला पेशंटच्या आयुष्याचं जीवनाचं टेन्शन असतं, तसंच तुमच्याही मनावर टेन्शन्स असतात. हे गुन्हेगारी जगच तुम्हाला बघायला समोर असल्यामुळे तुम्ही नेहमी विचलित असता, डिस्टर्ब असता आणि त्यामुळे घरी गेल्यानंतर त्याचा निगेटिव्ह परिणाम तुमच्या फॅमिलीवर होत असतो. मी तुम्हाला प्रश्न विचारेन, अंदाजे डॉक्टर म्हणून 360 ते 400 वेळा आम्ही दिवसभरात हसायचं असतं. मला सांगा आपण किती वेळा हसता का सांगा? हसण्यासारख्या घटनाच तुमच्या पुढे येत नाहीये. आणि आवर ब्रेन डझंट नो वेदर यू आर लाफिंग, इट इज युअर फेक स्माइल ऑर रिअल स्माइल. पण म्हणून आज पूर्वी विनाकारण हसणाऱ्यांना वेडं म्हटलं जायचं, पण आज आवर्जून हास्य क्लब आलेले आहे, कारण आज ती गरज आहे समाजामध्ये हास्य क्लबची, हसण्याची गरज आहे. आणि म्हणून आज मला सांगायचं की तुम्ही सगळ्यांनी आज हसणं गरजेचं आहे, कारण हसण्यामुळे आपल्या बॉडीचे एंडॉर्फिन नावाचे हार्मोन्स सिक्रेट होतात, जे आपले हॅपी हार्मोन्स असतात, म्हणजे जगण्यासाठी आपल्या पॉझिटिव्हिटी येते. आज किती जण आपण गातो सांगा? कोणीच गात नाही, पण गायल्यामुळे आपला मूड एलिव्हेट होतो. सगळेजण डिप्रेशनची शिकार झालेले आहेत. कॉर्पोरेट जगतातले तर सगळे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून आज सायकॅट्रीची जी ब्रांच आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेट सायकॅट्रिस्ट आज उदयाला आलेले आहेत. कारण मोठे मोठे उद्योगपती त्यांच्याकडे मोठा पैसा, नाव मोठं, जेवढा व्याप मोठा तेवढा ताप मोठा असा झालेला आहे आणि मग त्यांना झोप येत नाही. अशा वेळी आज सायकॅट्रिस्टची गरज लागलेली आहे. तर मला इतकंच सांगायचं की हे जर तुम्हाला दूर ठेवायचे असेल, आज व्यापामुळे ताप वाढला, तापामुळे तुम्हाला मनस्ताप वाढला, मनस्तापामुळे तुमच्याकडं नको असलेले मित्र हळूच तुमच्या शरीरात शिरायला लागले. कोण सांगा बरं? ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबेटीस. तर ह्या सगळ्यांना जर तुम्हाला मैत्री करायची नसेल तर आयुष्य आनंदाने जगलं पाहिजे आणि ते हसत हसत जगलं पाहिजे. आता कसं हसत जगायचं मी तुम्हाला सांगते की जे आयुष्य येत आहे ना, टेक लाईफ ॲज इट कम्स. ते आयुष्य स्वीकारायला शिका. आता मला माहिती पण नव्हतं, काल अस्मिता मॅडमने फोन केला की लिगल अवेअरनेसचं व्याख्यान आहे आणि आम्ही शोधतोय बरेच दिवस झाले स्टुडंट वगैरे, आणि मग आपण तुम्ही आलं का? पटकन मी हो म्हणून गेली, ते एक व्याख्यान येते म्हणलं. पण एकाच ओळखीवर त्यांनी एवढ्या हक्कानं मला कन्सिडर केलं, मी तेवढाच हक्क दाखवला, इथं दादा आहेतच म्हटलं. पण ही अशी चेन असते. त्याच तुमच्या पुढे मी बोलणार होते, तुमच्या माध्यमातून अजून माझे विचार कुठं कुठं पोहोचणार होते. म्हणजे डॉक्टर जरी असले तरी 1% सगळं एक सुपर इम्पोजिंग पॉवर इज दॅट अबाउट अस. वी डोंट नो व्हॉट इज दॅट, दॅट इज गॉड. आता कोणी गॉड म्हणे, कोणी नियती म्हणे, कोणी नशीब म्हणे, कोणी दैव म्हणे, काही नास्तिकही असतील तुमच्या ह्याच्यात, पण मी नास्तिक नाही. 1% असं आहे की आम्ही 99% कोरोनामध्ये प्रयत्न केले पेशंटला वाटवायचं, पण 1% असं आहे की तो सगळं नियतीच्या हातात होतो. त्यामुळे मला सांगायचंय, कुणी तुम्हाला रागवलं तरी फरक पडून देऊ नका, कुणी 4 शिव्या दिल्या तरी मलगळून जाऊ नका, आणि कुणी हार फुलं दिले तरी हुरळून पण जाऊ नका. आयुष्य दगडासारखं निश्चलतेने जगायला शिका. तर आयुष्य खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे, जीवन खूप सुंदर आहे. आणि मग जीवनामध्ये अनंत अडचणी येतात, त्यावेळी काय करायचं सांगते. आता तुमचा मोबाईल हँग झाल्यानंतर तुम्ही काय करता? रिसेट करता. मोबाईलमध्ये मेमरी फुल झाली की काय करता? डिलीट करता. तसंच आपलं ब्रेन आहे, ब्रेनमध्ये नको तेवढ्या अनवॉन्टेड विचारांचा डेटा आपण भरलेला असतो. तर आज मी तुमचं इथं रिसेट करणार आहे, माइंड रिसेट करणार आहे तुमचं, आणि ते माइंड रिसेट केल्यामुळे तुम्ही इतके स्ट्रेस फ्री होणार आहे की तुमच्या मला नक्की फोन येतील की मॅडम आम्ही खूप टेन्शन फ्री झालेलो आहे. मला असं नाही म्हणायचं की तुम्ही टेन्शनमध्ये आहात, पण मुली करतानाच आपण सगळीच माणसं, प्रत्येकाचं स्वरूप वेगळं. तुमचं टेन्शनचं स्वरूप वेगळं, माझं वेगळं, यांचं वेगळं, यांचं वेगळं. कारण देव कुणालाही पूर्णतः 100% सुखी ठेवत नाही. जेवढं सुख असतं तेवढं दुःखही देतो, ताण देतो, स्ट्रेस देतो. तर चला, तुम्हाला स्ट्रेस फ्री करायचं आहे, सगळ्यांनी इथं फोटो ठेवा, सगळ्यांनी ठेवायचं, माझ्यासोबत म्हणायचं सगळ्यांनी, आयुष्य आनंदाने जगायचं आहे. त्यासाठी मी या क्षणापासून खूप आनंदात आहे. मी या क्षणापासून टेन्शन फ्री आहे. मी या क्षणापासून स्ट्रेस फ्री आहे. मी या क्षणापासून आनंदात आहे. मी सर्व मनातल्या चिंता डिलीट केलेल्या आहेत. डिलीट केलेल्या आहेत. डिलीट केलेल्या आहेत.
आवर्जून तुम्हाला हसायला येत नाही तर नॉर्मली तरी तुम्ही हसू शकता का? बघा आता तुम्हाला जेव्हा जेव्हा हे नुसतं सोपं नाही, हे माइंड सायकोलॉजी, आय एम पॉझिटिव्ह माइंड थेरपिस्ट, रोंडा बर्नचं सिक्रेट नावाचं बुक वाचा, त्याचा मराठी अनुवाद आहे शक्ती नावाचा. तर हे माइंड आपलं जसं लहान बाळ असतं तसं आपलं माइंड असतं. तुम्ही जशी त्याला दिशा द्याल, अंतर्मन बाह्य मनातून जे संदेश आत जातात ते मन कॅप्चर करत असतं. तुम्हाला आज मी तो सेट केलेला आहे, माइंड तुमचं सेट केलेलं आहे. मनातल्या तुम्ही चिंता म्हणून रिसेट केलेली आहे, चिंता डिलीट केलेली आहे. जसं मनाचा डेटा, मोबाईलचा डेटा करतो तसं उद्या बघा, परवा बघा. जर तुमच्या आयुष्यात एखादी जर काही वाईट घटना घडली, घडू नये पण काही बाका प्रसंग आला, तुमच्या पुढे काही कधी केस आली, स्ट्रेस आला, तुम्हाला ताण आला, ते मी आता जे बोललेले नाही जपत ठेवायचं आणि ती प्रार्थना जर कसाही सिक्वेन्स असू दे ते म्हणायचं. मी ह्या क्षणापासून आता टेन्शन फ्री आहे, मी स्ट्रेस फ्री आहे, मी आनंदात आहे, मी हसत आहे. तुम्हाला जे काही प्रश्न मिळत नव्हते त्या प्रश्नाची उत्तरही मिळून जातील. तुम्हाला पुढे काय करायचं जर थोडं पडत असेल, डिसिजन मेकिंग पॉवर कधी कधी कोणते ते सुद्धा तुमच्या समोर येणार आहे. तर हे असं आयुष्य आहे की खूप आनंदात जगायचं असतं. विचार मोठे करा, तेच 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 दिवसभरातले काटाकूट जो असतो तो मनात आणू नका. कुटुंबाकडे गेल्यानंतर प्रत्येक बाईला, अगदी कुणी असू दे, आम्ही दोघी पण असू दे, प्रत्येक बाईला वाटतं की नवरा कामावरून आला तरी तो हसत घरात यावा, आनंदात घरात यावा. इथली वर्दी उतरल्यानंतर इथला ताण इथंच ठेवा. घरात एक माणूस म्हणून जावा, एक पिता म्हणून जावा, एक पती म्हणून जावा, ऑफिसर म्हणून घरामध्ये प्रवेश करू नका. घरातलं वातावरण, मुलांचं वातावरण, पत्नीचं वातावरण, माइंड व्यवस्थित जर ठेवायचं असेल तर मॅक्झिमम पत्नीला न दोष देता आपल्या सर्वांच्या ते हातात आहे. आणि आपण सुद्धा नोकरी जरी आपण करत असलो तरी ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला अभिमान वाटतो सांगायला, मी आता चित्रकार, संगीतकार, अभिनेत्री, सिरियलमध्ये काम करते, पिक्चर झालेला आहे, एक्सरे सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI करणे, बाल न्यायालयात आहे, कंझ्युमर कोर्टला आहे. हे सगळं करत असताना माझ्या घरातला अजूनही आतापर्यंत 1996ला लग्न झालेलं आहे, माझ्या घरातला स्वयंपाक मॅडम मीच केलेला आहे, मी करत असते, अजूनही करत असते. 8:30ला डॉक्टर शैनिक पाटलांच्या हातात ताट असतं. अर्थात मला त्याचं कंपल्शन नाहीये किंवा कोणाचं बंधन नाहीये, माझी ती आवड आहे. मी खूप उत्तम सुगरण आहे, युट्यूबच्या चॅनलवर माझ्या ते आहेत रेसिपी. पण माझे असे विचार आहेत की स्त्रीला अर्थकारण करावं, राजकारण करावं, समाजकारण करावं, आधुनिक व्हावं, फॅशन करावी. अगदी मी जागतिक सौंदर्य स्पर्धा थायलंडच्या विजेती झालेली आहे, तरी सुद्धा माझं स्वयंपाकघर मी माझ्या हातातून कधी सोडलं नाही. फॅशन करावी, अर्थकारण करावं, समाजकारण करावं, सगळं करावं, पण आपला नवरा, आपली मुलं आणि आपलं स्वयंपाकघर आपल्या हातात ठेवून करावं. जी स्त्री करते तिला मी वंदन करते आणि मी हे करते म्हणून मी ताट पाण्यानं बोलते. अर्थात ज्याचा त्याचा वैयक्तिक तो प्रश्न आहे, पण आयुष्य जर सुंदर ठेवायचं असेल तर बऱ्याच वेळा आपल्याही हातात असतं. आणि येणारं रोज प्रत्येक वेळी दिवसभराचे जे अनुभव असतील ते डिलीट करायला शिका. वाईट असू देत, चांगले असू देत, ब्रेन मोकळं ठेवा. फास्ट डेटा ट्रान्सफर होतो मेमरी मोकळी असेल तर, तसं माइंड एम्प्टी ठेवायला शिका. आज काय वाईट बोललं ना कुणी, इथं ऐका, इकडून सोडून ठेवा, डिलीट करायचं. आज कुणी कौतुक केलं ना ते पण इथं नाही ठेवायचं, डिलीट करायचं. दगड जोपर्यंत तुम्ही दगडासारखं माइंड ठेवत नाही तोपर्यंत आयुष्य सुखाचं होणार नाही. कारण काय होतं माहिती का, नकळतपणे तुमच्या माइंडमध्ये ब्लड प्रेशर वाढत जातं. आणि आज ग्लोबल विचार केला तर डॉक्टर म्हणून ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक सेकंड रँकिंगला आहे, फर्स्ट अँड सेकंड रँकिंगला. आपण आत्ता म्हणत होतो आत्ता हे झालं, आत्ता ते होते आणि हार्ट अटॅकने गेले, ब्लड प्रेशरने गेले, ब्रेन ह्युमरेजने गेले, स्ट्रोकने गेले. तर ह्याच्यातून जर तुम्हाला आयुष्य आनंदानं जगायचं असेल तर स्ट्रेस फ्री जगायला शिका. पुस्तकं वाचा, गाणी गायल्यामुळे मूड बराच एलिव्हेट होतो. बरेच जरी तुम्ही चांगले संगीत ऐकलं तरी सुद्धा मूड खूप चांगला पॉझिटिव्ह होतो. जरी चांगले गायक नसाल तरी बाथरूम सिंगर आधी होते, आता बाथरूम सिंगर सुद्धा गायक झालेले आहेत. कारण आंघोळ करायला पण वेळ नसतो, आंघोळ करता करता सुद्धा तिथं फोन अडकलेला असतो, कॉर्डलेस आलेला असतो, वायरलेस आलेला असतो आणि असं पळायला लागतं. तर तसं करू नका. कारण किती जरी तुम्ही काम केलं, किती जरी तुम्हाला पदक मिळाली, जर एक क्षण असा असतो की निघल्याचं सोडून जावं लागणार आहे. आमच्या डोळ्यासमोरच सगळं घडलेलं असतं. आम्ही फर्स्ट इयर MBBSला असतो तेव्हा आमच्या पुढे डेड बॉडी असते. शरीरशास्त्र, अॅनाटॉमी हा विषय जेव्हा आमचं 19 वय असतं, कोवळं मन असतं, 12-18 वर्ष झालेली असते, तेव्हा मी कृष्णा मेडिकल कॉलेज कराडला शिकले आणि मुंबई विद्यापीठामध्ये मी एक्सरे सोनोग्राफीची तज्ञ झाल्या. आज माझ्या कन्या डॉक्टर राजकुमारी पाटील DY पाटील मेडिकल कॉलेजमधून MBBS झाल्या आणि सांगली भारती मेडिकल कॉलेजला 3rd इयरला चिरंजीव राजनीत माझा मुलगा आहे. तर फर्स्ट इयरला MBBSला असताना आमच्याकडं प्रेत असतं, एक असं आडवं असतं.
150 बॅच होती आमच्या वेळात, 250 बॅच आहेत, 10 मुलांच्यात एक डेड बॉडी असते, असं मोठं म्युझियम असतं, असा मोठा हॉल असतो. त्या हॉलमध्ये ते कितीतरी दिवस फॉर्मॅलिनमध्ये सडलेली कुजलेली बॉडी, म्हणजे आमच्या दृष्टीने ती स्टडीची बॉडी, ती अशी बॉडी असते, एका बाजूला 5 स्टुडंट, दुसऱ्या बाजूला 5 स्टुडंट. 1.5 वर्ष ती काळी फॉर्मॅलिनमध्ये सडलेली पूर्ण वास येणारी बॉडी, तो अभ्यास करून आम्ही डॉक्टर झालेला असतो. तेव्हाच आमच्या भावना पोलगट झालेल्या असतात. त्याचा अर्थ असा नाही की आमची संवेदनशीलता हरपलेली असते, पण आमच्या मनावर संयम आलेला असतो, स्थिर प्रज्ञ राहतो. बरे जवळचं कुणी जरी गेलं तरी आम्हाला लगेच पटकन आम्ही न्यूट्रल राहतो. अगदी वडील जरी गेले, कोण जरी गेलं, सख्खे भाऊजी गेले, आई बहीण गेली, कोण गेलं तरी सुद्धा स्थिर प्रज्ञ राहतो, कारण तेवढा मनावर संयम आलेला असतो. आणि त्याच्यातून आम्ही एक शिकलेलो आहे की कधीतरी आपण ह्या टेबलवर येणार. आम्ही आता देहदानाचे फॉर्म भरलेले आहे. आता मागच्या आठवड्यात माझ्या बहिणीच्या सगळ्या बहिणीचे मिस्टर अगदी 9 तारखेला, आज 8 दिवस झाले, ऑल ऑफ सडन बोलता बोलता कॉलेज, प्रोफेसर, इंजिनियर, उद्योगपती. पण आम्ही प्रकाश मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही अॅनाटॉमी डिपार्टमेंटला आम्ही देहदान केले. बाकीचे सगळे रडत असताना माझी 2 मुलं, आमचे डॉक्टर, आम्ही 14 जण त्या म्युझियममध्ये उभे होतो. त्यांच्या बॉडीमध्ये आम्ही फॉर्मॅलिन भरलं, तिथं सगळा त्यांचा स्टॉप होता, ते तिथं आम्ही उभं राहिलो, ती बॉडी सुपूर्द केली, त्यांनी आमचे आभार मानले, आम्हाला दान केलं तुम्ही म्हणून. पण त्याच्यावर 10 डॉक्टर, त्या गोष्टींच्यावर 10 आता डॉक्टर तयार होणार आहे. त्यामुळे एक सामाजिक भान ठेवून, आयुष्याचं भान ठेवून, जगण्याचं भान ठेवून, इथं संपत्ती साठवणं, फ्युचरचा विचार करणं, फार्म हाऊस घेणं, फ्लॅट घेणं, बंगलं घेणं, सोनं घेणं, ह्या गोष्टी मनातून काढून टाका. जसे तुम्ही आहात, अगदी साध्या कौलारू पत्र्याच्या घरात जरी असला तरी तिथे तुम्ही सुखी किती आहे ह्याला महत्व आहे. त्यामुळं खूप असं साठवणुकीच्या नादाला लागू नका. जे घडायचं त्या घटना घडणार आहे ते सगळं सिकंदर राजा तिथंच सोडून गेला, जाताना हात उघडा ठेवून गेला. त्यामुळं प्रेझेंटमध्ये जगा. तुम्हाला जर मी काय प्रेझेंट येतो म्हटलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल की नाही सांगा. प्रेझेंटचा आनंद होतो, मग प्रेझेंट वास्तव का विसरता. म्हणून मला सांगायचं आहे, भूतकाळात जाऊ नका, भविष्याचे वेध घेऊ नका. माझं वेध डायग्नोस्टिक आहे तरी मी सांगते, भविष्याचा वेध घेऊ नका आणि वर्तमान म्हणजे प्रेझेंट आपल्या हातातून सोडू नका. कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर कसं जगायचं तुमच्या हातात आहे. कुणी काही म्हणो, तुम्हाला जे वाटतं ते करा, बिनधास्त करा. रस्त्याने जरी तुम्हाला वाटलं की आता मला इथं नाचत जायचं, नाच. रस्त्याने तुम्हाला गाणं गायचं वाटलं का, जरी तुम्हाला वाटलं की आज ह्या मिस्टर हॉटेलला जेवायचं जेवण, जरी तुम्हाला वाटलं गाड्यावरचा चहा प्यायचा, ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करा. त्याच्यामध्ये समाजाचं कुठलं बंधन घेऊ नका. माझे मिस्टर डॉक्टर शैनिक पाटील आम्ही आजपर्यंत संभाजीदादांनी पाहिलेले आम्ही खूप आनंदात जगतो. आता जर तुम्ही माझ्या युट्यूबला बघा, 14 तारखेला व्हॅलेंटाईन डेला थीम होती रेड कलरची. आम्ही दोघांनी रेड कलर मॅचिंग केलं. मी लावणी पण गाते, मला लावणीची खूप आवड आहे. महाराष्ट्राचे सौंदर्य सम्राज्ञी म्हणून जेव्हा मला पुरस्कार मिळाला तेव्हा टॅलेंट राऊंडमध्ये मी लावणी म्हटलेली आहे. थायलंडच्या स्पर्धेमध्ये पण लावणी डान्स केलेला आहे. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर बघा, चॅनल सबस्क्राईब करा. तर आम्ही खूप आमच्या मनाकडून स्ट्रेस असतो. वेल डायग्नोस्टिक रिसर्च सेंटर खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे, रोज टेन्शन्स असतात. आमच्या रिपोर्टवर पुढचं आयुष्य अवलंबून असतं पेशंटचं, तरी सुद्धा आम्ही स्थितप्रज्ञ असतो. जे घडायच्या त्या घटना घडतात. 2019ला महापूर आला तर लक्षात घ्या, त्या महापुरामध्ये 11,73,50,000चा माझा सरकारी पंचनामा झालाय. माझं सगळ्या मशीनचं नुकसान झालं. नो इन्शुरन्स, नो एनी वेविंग फ्रॉम गव्हर्नमेंट, तरी सुद्धा कधी खचलो नाही. पुरामध्ये सगळं व्हायलं, पण डोळ्यातलं पाणी डोळ्यातच राहिलं, डोळ्यातलं पाणी डोळ्यातच राहिलं. म्हणून आयुष्य जगायचं. डॉक्टर साहेबांनी हातावर आम्ही फिनिक्स पक्षाचा टॅटो काढला. कधी आला वेळेला बघा, परत फिनिक्स पक्षाची भरारी घ्यायची म्हणलं. आपण जिवंत राहिलो हे खूप झालं. परमेश्वराने आपल्याला अजून संधी दिली आहे. हातातून चाफा नेला, कदाचित कमळ येणार असेल हातात. असा पॉझिटिव्ह विचार करत आम्ही जगलो. म्हणून आयुष्यातल्या बघताना पॉझिटिव्ह विचाराने जगा, पॉझिटिव्ह गोष्टी घ्या. निगेटिव्ह गोष्ट पण पॉझिटिव्ह घ्यायला जेव्हा तुम्ही शिकाल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला जीवन कळलं असं तुम्ही स्वतःला समजवा. जोपर्यंत निगेटिव्ह गोष्ट कुरवाळत बसाल, रडत बसाल, तोपर्यंत अजून तुम्ही खूप अपरिपक्व आहे असं क्षमा करा. पण हे तुम्ही तुमच्या स्वतःलाच कसं परीक्षण करायचं हे लक्षात ठेवा. तर खूप सुंदरतेनं जगा, आयुष्य छान आहे, जगणं सुंदर आहे. कधी राग रुसवा वाटला, बायकोवर रुसला, नवऱ्यावर रुसला, एखादी 4 ओळ म्हणायची तिला, 4 ओळ म्हणायची तिला किंवा त्याला, पण तेच मनात धरून बसायचं नाही, फुगून बसायचं नाही. आम्हाला मी तर नाही कधी आठवत की मी कधी रुसली आहे किंवा काय. तेवढी वेळ पण नाही आली. नवरा बायको म्हटलं, मी असं नाही म्हणत की वाद नसतात, असतात वाद वगैरे, पण एक मिनिटापुरतं सोडून द्यायचं, म्हणायचं चटकन. माझी एक चारोळी आहे, राग रुसवा अबोला, रागातच असते खरी मजा. राग रुसवा अबोला,
रागातच असते खरी मजा, रागाचे बोलणे माझे परी रागात दडला अनुराग तुझा, रागाचे बोलणे माझे परी रागात दडला अनुराग तुझा. जरी बायको रुसली तरी तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, जरी नवरा रुसला तरी तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, पण वातावरण गडबड करू नका. घरातलं वातावरण हॅपी ठेवा, एकत्र सिरियल बघा, एकत्र पिक्चरला जावा, नाटकाला जावा, जे काही एकमेकांना आवडतंय ते शॉपिंग करा. कारण आयुष्य शेवटी जे काही उलाढाली करतो लाखोच्या कोटीच्या ते आपल्या कुटुंबासाठीच करतो ना. जर ते कुटुंबच सुखी नसेल तर तुमच्या मेडल्सला अर्थ काय राहणार आहे? कुटुंबाचा जर तुम्ही त्याकडे सॅक्रिफाईस करून पुढे मेडल आणि स्टार मिळवत गेला तर त्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष देऊ नका, स्वतःकडे दुर्लक्ष होऊन देऊ नका. इतके स्ट्रॉंग बना, एवढे पॉवरफुल बना की त्या दगडासारखं बघा ही फरशी, बघा हा दगड, तुमचे पाय पडले, ऊन पडलं, पावसाची सतत धार पडली तर तो दगड तसाच राहतो. आणि म्हणून स्टोन हार्टेड बना याचा अर्थ असा नाही की भावना शून्य बना. भावना तर ह्या मृदू आणि कोमल असतात, त्या कधी स्टोन हार्टेड होते की हार्ट स्टोन हार्टेड व्हा म्हणते. माइंड तुमचा सेन्सिटिव्ह ठेवा, लोण्यासारखं वितळायला शिका. नदी जवळ नेल्या लोणी वितळतं तसं तुमच्या पुढे जर बाल परत फिरून तिथे जर बाल आमचे गुन्हा करून आले तर त्यांच्याकडे लोण्यासारखं वितळून त्या मनानं त्या सेन्सिटिव्ह माइंडला बघायला शिका. आयुष्य सुंदर आहे, सुंदरतेनं पाहायला शिका. आणि आता इतकंच मी एक उभ्या मुखाने पाळण्याची लेखिका असल्यामुळे उखाणं घेतल्याशिवाय राहत नाही, म्हणून एक उखाणं घेते. झाशी मी स्वतः अशी खूप उखाणे तयार केलेले आहे. मी आता पुस्तक विसरले आहे काळामध्ये, मी दादांना गिफ्ट देणार आहे. स्त्री शक्तीची उतुंग भरारी तरी स्त्रीभ्रूण हत्या नावाचं माझं पुस्तक आहे, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय ग्रंथालयाला निवडलेलं. त्यात काही उखाणे पण आहेत, त्यातलं एक उखाणं आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, ताराराणी, रमा माता, इंदिरा गांधी ह्या महान वीरांगणांनी देशासाठी दिलं आहे फार मोठं बलिदान. या महान वीरांगणांनी देशासाठी दिलं आहे फार मोठं बलिदान. डॉक्टर श्रेणी पाटलांचं नाव घेते. राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान, राष्ट्र घडवण्यास स्त्रियांचं आहे फार मोठं योगदान. सांगलीतून गेले मुंबईला, मुंबईतून गेले दिल्लीला, दिल्लीतून गेले बर्मिंगहॅमला, बर्मिंगहॅममधून गेले लंडनला. लंडनमध्ये आहे भारत भवन. भारत भवनात मला मिळाला बहुभाषिक पुरस्काराचा सन्मान. भारत भवनात मला मिळाला बहुभाषिक पुरस्काराचा सन्मान. डॉक्टर श्रेणी पाटलांचं नाव घेते. मुलीलाच माना मुलासारखी समान, मुलीलाच माना मुलासारखी समान. सांगलीतून गेले मुंबईला, मुंबईतून गेले दिल्लीला, दिल्लीतून गेले अमेरिकेला. अमेरिका देशात पहिल्या उंच उंच इमारती पाहताना डोळे गेले तिथून. तिथे टाकलेच स्त्रियांनी सर्व क्षेत्र व्यापून. करिअर करताना नातीगोती जपत त्या करिअरच्या मागे धावतात. त्या करिअरच्या मागे धावतात. डॉक्टर श्रेणी पाटलांचं नाव घेते. स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात. स्त्री आणि पुरुष समानतेचा कायदा मात्र पाळतात. हिरवागार मळाचा मळ्यात बांधले, गोट्यात बांधले बारा, मशीनच्या काढल्या धारा, दूध ठेवलं तापत, ताता गेला आटत, त्याचा झाला खवा. डॉक्टर श्रेणी पाटलांचं नाव घेते. आयुष्य आनंदानं जगायचं आहे एवढंच लक्षात ठेवा. आयुष्य आनंदानं हसत जगायचं आहे एवढंच लक्षात ठेवा. हसत राहा, तुम्ही फुलत राहा, जीवनाच्या नंदनवनात सदैव तुम्ही बहरत राहा. असतील माझ्या शुभेच्छा तुम्हाला, द्याल नेहमी ओळख मला, पण माणुसकीला तुम्ही जागत राहा. हसत राहा, तुम्ही फुलत राहा, जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा. जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा. कलियुगाचा वाहतोय वारा, जिकडे तिकडे स्वार्थच सारा, पण अन्यायासाठी तुम्ही झटत राहा, झगडत राहा. हसत राहा, तुम्ही फुलत राहा, जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा. जीवनाच्या नंदादीपात सदैव तुम्ही तेवत राहा. कधी कुणाला काही गरज वाटली, पॉझिटिव्ह माइंड थेरपी म्हणून घरात कला असतात, नवरा बायकोंचे असतात, एकतर्फी मुलांचे प्रेम प्रकरणं असतात, काही सिनियर सिटीजनचे असतात, कधीही मला संपर्क करा, कधीही मला कॉन्टॅक्ट करा. माझा फोन नंबर आहे 9860092132 9860092132. डॉक्टर जयश्री श्रेणी पाटील ह्या नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे व्याख्यान रेकॉर्ड केलेलं आहे, ते आता चॅनलवर मी अपलोड करणार आहे. काही आपले क्षण रील्सला पण जातील, इन्स्टाला पण डॉक्टर जयश्री म्हणून अकाउंट आहे. आयुष्यात खूप जगायचं असतं, कसं जगायचं असतं, काय जगायचं असतं असं मी दिवस 12 तासही बोलू शकते, पण तुम्हाला नावाला वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. परत 3 ते 5 कोर्ट होतं, साहेबांची परमिशन घेऊनच आलेली आहे. आणि कधीही पण बघा, कुठेही बघा, आता तुम्ही ड्रेसमध्ये आहात, सिव्हिल ड्रेसमध्ये असल्यामुळे मला ओळखलं नाही, तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घेऊन बोला, पण नेहमी ओळख दाखवा. आणि माझ्याकडून कधीही तुम्हाला काही वाटलं, संस्थेकडून, माझ्या इन्स्टिट्यूटकडून, माझ्या आरोग्यासाठी काही हेल्प लागली
मानसिक तणावासाठी काय हेल्प लागली, कौटुंबिक समस्येसाठी काय हेल्प लागली, 24/7 मी सोशल वर्कर म्हणून तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी संभाजीदादांची माई आहे तशी तुमची पण डॉक्टर माई म्हणून तुमच्या पाठीशी नेहमीच असेल. आणि मी इतकंच म्हणेन, आईच्या हृदयात बाळासाठी असते सागरा एवढी ममता, आईच्या हृदयात बाळासाठी असते सागरा एवढी ममता. डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते, इथेच करते माझ्या व्याख्यानाची सांगता, इथेच करते व्याख्यानाची सांगता. जय हिंद, जय महाराज.